औरंगाबादमध्ये क्रौर्याची परिसीमा गाठणारी लांछनास्पद अशी घटना उघडकीस आली आहे। 3 वर्षीय बालिकेला घरात डांबून तिला सिगरेट आणि गरम वस्तूंचे चटके देऊन मरण यातना देण्यात येत होत्या। हे निर्दयी कृत्य करणाऱ्या दाम्पत्याच्या तावडीतून पोलिसांनी बालिकेची सुटका केली असून या प्रकरणी 2 महिलांसह 6 जणांना ताब्यातही घेण्यात आलंय। ही 3 वर्षांची चिमुरडी कोण आहे, तिला कुठून आणण्यात आलंय याचा तपास सध्या पोलीस करतायत। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला दाम्पत्य गीता आणि कृष्णा कदम हे घरात देहविक्रीचा व्यवसाय चालवत असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलं असून देहविक्री करण्यासाठी आलेल्या महिला आणि पुरुष ग्राहकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आपण अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, अतिशय हृदय हेलावणारी ही घटना औरंगाबादमधून पुढे आली आहे। एका 3 वर्षाच्या बालिकेवर अशा प्रकारचे अत्याचार करण्यात येत होते। नेमकी ही घटना उघडकीला कशी आली? पोलिसांपर्यंत ही घटना कोणी रिपोर्ट केली? काल संध्याकाळी साधारणतः 9:30च्या सुमारास या संदर्भातली माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकानं ही कारवाई केलेली आहे। दामिनी पथक वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतं आणि महिलांना मदत करण्यासाठी ते तत्परतेने काम करत असतात। अशाच ठिकाणी सिडको N7 भागामध्ये रात्रीच्या वेळेस त्या टीमला एका व्यक्तीकडून माहिती मिळाली होती आणि त्यानुसार ही कारवाई झालेली आहे। साधारणतः गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची एक टीम त्या फ्लॅटवर पोहोचली। ती फ्लॅटमध्ये दरवाजा उघडल्यानंतर अत्यंत धक्कादायक चित्र होतं। त्या ठिकाणी 2-3 वेगवेगळे लोक त्या ठिकाणी एका रूम मध्ये होते, मात्र एका बाजूला एक 3 वर्षाची चिमुरडी बसलेली होती आणि ही चित्र पाहिल्यानंतर पोलिसांना धक्का बसला होता, कारण त्या पोलिसांमध्ये सगळ्या ज्या टीम। माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते, त्यांचा संपर्क कदाचित तुटलेला आहे, पण औरंगाबादमधून ही अतिशय धक्कादायक बातमी आता उघडकीला आलेली आहे। 3 वर्षांच्या चिमुरडीला चटके दिले जात होते आणि तिला घरात कोंडूनही ठेवण्यात आलं होतं, पण पोलिसांनी वेळीच कारवाई केली आणि त्या निर्दयी दाम्पत्याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय।